बारसकर यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 चा कायापालट। प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकासाचे यश। प्रभाग 1 चे 1 नंबर नेतृत्व म्हणजे संपत बारसकर। सभागृहात अभ्यासपूर्ण मांडणी, प्रभागात प्रत्यक्ष काम, संपत बारसकर यांची भूमिका स्पष्ट। जनतेच्या विश्वासातून उभा राहिलेला नेता संपत बारसकर यांचा विकासाचा अध्याय। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये मागील 10-12 वर्षात अतिशय वेगानं नवनवीन वसाहती निर्माण झाल्या। त्यामुळे या भागात रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं मोठं आव्हान उभं होतं। हे आव्हान पेलत या प्रभागाला विकासाच्या बाबतीत खऱ्या अर्थानं 1 नंबर बनविण्याचं काम या प्रभागाचे धडाडीचे नगरसेवक संपत बारसकर यांनी केले। 10 वर्षाच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात बारसकर यांनी प्रभागातील प्रत्येक वसाहतीत नियोजनबद्ध काम करून नागरिकांना अपेक्षित काम केली आहेत। महानगरपालिकेत एक अभ्यासू नगरसेवक आणि विविध प्रश्नांवर सभागृहात आक्रमक होणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळेच मनपात विरोधी पक्षनेते पदही त्यांना मिळालं। तसेच सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणूनही पक्ष संघटनेची धुरा सांभाळत आहेत। प्रभागात विकास कामे करताना बारसकर यांना शहराचे आमदार संग्राम जगताप यांची मोलाची साथ लाभली आहे। डॉन बॉस्को, तपोवन रोड, ढवणवस्ती, पवननगर, गावडेमळा, भिस्तबाग महाल, नवीन परिसर असा मोठा भाग असलेला महापालिकेचा प्रभाग क्रमांक 1 आता वेगानं नागरीकरण होणारा परिसर आहे। मोकळ्या प्लॉटवर निवासी इमारती, घरे बांधली जात आहेत, लोकवस्ती वाढत आहे। अशा वेळी या भागात विकास कामे करताना रस्ते, पाणी, पथदिवे अशा मूलभूत समस्यांवर फोकस करणं गरजेचं आहे आणि हीच बाब लक्षात घेत माजी नगरसेवक संपत बारसकर यांनी 10 वर्षांपासून या भागात भरीव काम करत प्रभागातील जनतेला समाधान मिळवून देण्याचं काम चालवलंय। प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक म्हणून संपत बारसकर यांची दुसरी टर्म डिसेंबर 2023 ला संपली। सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेल्या बारसकर यांनी जनतेनं दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरणारं काम कसोशीनं केलंय। सभागृहात विविध मुद्दे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले। प्रभागातीलच नव्हे तर संपूर्ण शहरातील प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला। प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवत योग्य धोरण राबविण्यास भाग पाडलं। त्यामुळे त्यांनी मनपाच्या वर्तुळात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली। प्रभागातील प्रश्नांची सोडवणूक करताना त्यांनी दीर्घकालीन नियोजन करत त्यानुसार काम असं धोरण निश्चित केलं।
सावेडी कचरा डेपोमुळे या भागाच्या विकासाला खीळ बसली होती. कचरा डेपोच्या आसपास वसाहती निर्माण करण्यात अडचणी येत होत्या. स्थानिकांमधूनही कचरा डेपो स्थलांतराची आग्रही मागणी होती. याबाबत बारसकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. प्रसंगी आक्रमक आंदोलनं केली. त्याचाच परिणाम म्हणून सावेडी कचरा डेपो हटवण्यात आला आणि त्यामुळे या परिसराची दुर्गंधी नष्ट झाली आणि प्रदूषणातून मुक्तता झाली. सावेडी उपनगरात सर्वात वेगानं वाढलेला रस्ता म्हणजे तपोवन रोड. लोकवसाहत वाढत असूनही तपोवन रोडला लागलेलं ग्रहण सुटत नव्हतं. शहराच्या विकासात मुख्य रस्ते अतिशय महत्त्वाचे असतात ही बाब ओळखून बारसकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा केला. आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्याचं काम अखेर मार्गी लागलं आणि याच परिसराचा पाणी प्रश्नही बारसकर यांनी कौशल्यानं सोडवला. भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महाल रस्ता, पूल, गावडेमळा परिसरातील रस्ता, पुलाचं काम मार्गी लावून बारसकर यांनी या भागात मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. ढवण वस्ती येथे दाट लोकवसाहत अनेक वर्षांपासून आहे. गल्लीबोळा अधिक असल्याने विकास करताना खूप बारीक नियोजन करावं लागलं. ड्रेनेज लाईन करून नंतर रस्त्यांची कामे केली. त्यामुळे पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ आता येणार नाहीये. तर बारसकर यांनी सुरुवातीपासून हरित प्रभागासाठी विशेष प्रयत्न केले. प्रभागात ओपन स्पेस तसेच रस्त्याच्या कडेला व्यापक वृक्षारोपण केला. लोकसहभाग मिळवला. तसेच लावलेले झाड पूर्णपणे मोठे होईपर्यंत नियमित पाणी देण्याचीही व्यवस्था केली. त्यामुळे या प्रभागात अनेक बहरलेली झाडे पाहायला मिळतात. तर त्यांनी महापालिकेत वृक्ष आणि पर्यावरण समितीचे अध्यक्षपदही भूषवलंय. या काळात त्यांनी संपूर्ण नगर शहरात वृक्षारोपण अभियान राबवलं. प्रभाग क्रमांक 1 सर्वच बाबतीत कायम नंबर 1 वरच राहावा यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो. नागरिक मनपाचे कर नियमित भरतात. त्यामुळे त्यांना सर्व सुविधा मिळण्याचा पूर्ण अधिकार असून त्यांचा प्रतिनिधी म्हणून ते मिळवून देण्याची जबाबदारी आपली असल्याचं ते मानतात. त्यांची हीच कार्यपद्धती लोकांना प्रचंड भावणारी आहे. त्यामुळेच प्रभागातील मतदारही म्हणतात, विश्वास जुना, संपतदादा पुन्हा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.